carry out measuring practice on cylinder bore for taper and out of round with dial bore gates. नमस्कार, माझे नाव मयूर आहे. या मॉड्यूल मध्ये आपण डायल बोर गेट सह टेपर आणि आउट ऑफ राउंड साठी सिलेंडर बोर मापन सराव करायला शिकणार आहोत. नियतकालिक सेवेदरम्यान तंत्रज्ञ इंजिनची कार्यक्षमता ओळखण्यासाठी विविध चाचण्या करतात, जसे की पॉवर बॅलन्स टेस्ट, कंप्रेशन टेस्ट इत्यादी. चाचणीच्या परिणामांवर आधारित इंजिन दुरुस्तीचे काम आवश्यक आहे की नाही हे तंत्रज्ञ ठरवतो. सिलेंडरच्या बोरचे मापन हे त्यापैकी एक आहे आणि चाचणीचे परिणाम आपल्याला बोर पुन्हा पुनर्स्थित करायचे किंवा बदलायचे आहेत की तेच वापरायचे आहेत हे कळते. जीर्ण झालेल्या बोरचा परिणाम खराब पिकअप आणि जास्त इंधन वापरण्यात होतो. आता मी बोर डायल गेटच्या सहाय्याने सिलेंडरचे बोर मापन कसे करायचे ते दाखवणार आहे. या प्रात्यक्षिकाच्या शेवटी आपण सक्षम व्हाल. मोजमाप घेण्यासाठी बोर डायल गेज सेट करा. सिलेंडर बोर मोजा. टूल्स, उपकरणे आणि साहित्य आवश्यक. 4 किंवा 6 सिलेंडर ब्लॉक, बोर डायल गेज, आउटसाइड मायक्रोमीटर, तेलाचा डबा, मऊ कापड. इंजिन कसे कार्य करते हे आपणास माहिती आहे का? इंजिन चालू असताना सक्शन स्ट्रोक दरम्यान हवा सिलेंडरच्या आत प्रवेश करते आणि कॉम्प्रेशन स्ट्रोक दरम्यान हवा संकुचित होते. शेवटी डिझेल प्रसारित केले जाते आणि ज्वलन होते. त्यामुळे पिस्टनच्या खालच्या दिशेने होणाऱ्या हालचालीला पॉवर स्ट्रोक म्हणतात आणि शेवटी जळलेले वायू वातावरणात बाहेर पडतात. येथे इंजिन एका सायकलमध्ये 4 स्ट्रोक पूर्ण करते. इंजिन चालू असताना पिस्टन सिलेंडरच्या आत फिरतो. पिस्टनचा व्यास सिलेंडरच्या व्यासापेक्षा किंचित कमी असतो आणि त्यांच्या दरम्यान पृष्ठभागाचा थेट संपर्क नसतो. परंतु सिलेंडरशी संपर्क असलेल्या पिस्टनच्या रिंग्स आणि वंगण तेलाचा एक थर सिलेंडर आणि पिस्टन रिंगमध्ये राखला जातो. आता इंजिन चालू असताना घर्षण कसे तयार होतात ते पाहू. जेव्हा पिस्टन टीडीसी आणि बीडीसी वर असतो तेव्हा कनेक्टिंग रॉड सिलेंडरसह सरळ स्थितीत असतो. पण जेव्हा पिस्टन एकतर टीडीसी वरून बीडीसी किंवा बीडीसी वरून टीडीसी कडे सरकतो तेव्हा कनेक्टिंग रॉडची हालचाल पिस्टनवर सिलेंडरच्या भिंतीवर बल निर्माण करतो. सक्शन स्ट्रोक दरम्यान पिस्टन टीडीसी ते बीडीसी कडे सरकतो आणि सिलेंडरच्या आत फक्त व्हॅक्यूम तयार होते, ज्याचा पिस्टनवर कोणताही प्रभाव पडत नाही. परंतु कॉम्प्रेशन स्ट्रोक दरम्यान पिस्टन सिलेंडरच्या आत असलेल्या हवेच्या दाबाविरुद्ध वर सरकतो. हे पिस्टनच्या हालचालीला विरोध करते. म्हणून सुरुवातीला पिस्टन सिलेंडरच्या भिंतींच्या विरुद्ध पिस्टन हलवण्याचा प्रयत्न करतो. आता कनेक्टिंग रॉडची हालचाल सिलेंडरच्या उजव्या बाजूला दुसऱ्या बाजूपेक्षा अधिक बल निर्माण करते. त्याचप्रमाणे पॉवर स्ट्रोक दरम्यान कनेक्टिंग रॉडची हालचाल सिलेंडरच्या डाव्या बाजूला बल निर्माण करते. दाखवल्याप्रमाणे जर तुम्ही सिलेंडरचे 4 भाग केले तर इतर 2 पृष्ठभागांपेक्षा 2 पृष्ठभाग अधिक खराब होतात. सिलेंडरच्या जास्त झीज क्षेत्राला थ्रस्ट साइड म्हणतात आणि सिलेंडरच्या कमी झीज क्षेत्राला नॉन थ्रस्ट साइड म्हणतात. आता आपण शोधू शकता की सिलेंडरच्या आसपास झीज समान नाही, याला ओव्हॅलिटी म्हणतात. त्याचप्रमाणे सिलेंडरच्या खालच्या भागापेक्षा सिलेंडरच्या वरच्या बाजूला असताना सिलेंडरच्या आतील हवा पिस्टनच्या हालचालीला विरोध करते. त्यामुळे सिलेंडरच्या वरच्या भागावरील गळती सिलेंडरच्या खालच्या भागापेक्षा जास्त असते. या कृतीमुळे सिलेंडरमध्ये टेपरनेस निर्माण होते. इंजिन चालल्यामुळे ओव्हॅलिटी आणि टेपरची झीज वाढते आणि त्यामुळे क्रँक केसमध्ये हवा बाहेर पडू शकते. एक्झॉस्ट स्ट्रोकवर फारसा प्रभाव पडत नाही.
त्यामुळे कॉम्प्रेशन कमकुवत होईल आणि त्यामुळे पिकअप खराब होईल आणि मायलेज कमी होईल. दोष ओळखण्यासाठी आपल्याला सिलेंडरचे मोजमाप करावे लागेल आणि शेवटी तंत्रज्ञ सिलेंडर बदलण्याची गरज आहे की नाही याचा निष्कर्ष काढतो. आता मी सिलेंडर बोअर डायल गेजने सिलेंडरचे मोजमाप कसे करायचे ते शिकवणार आहे. बोअर गेजमध्ये समावेश होतो 0.01 मिलीमीटर अचूकतेचे डायल गेज, हँडल, सेंटरिंग कॉन्टॅक्ट, मेजरिंग प्लंगर, विविध आकारांसाठी एक्सटेन्शन रॉड, वॉशर. आता आपण सिलेंडरचे मोजमाप कसे घेतले जाते ते पाहणार आहोत. प्रथम इंजिन सिलेंडरचा वास्तविक आकार तपासा. इंजिनच्या सर्व्हिस मॅन्युअलच्या तांत्रिक वैशिष्ट्यांचा संदर्भ घ्या. तेथे आपण इंजिनच्या अचूक वैशिष्ट्यांसह तक्ता आपण पाहू शकता. जर सर्व्हिस मॅन्युअल उपलब्ध नसेल तर सिलेंडरच्या वरच्या बाजूस फूटपट्टी वापरून त्याच्या व्यासाचा अंदाज घ्या. प्रथम आपल्याला इंजिनच्या सिलेंडरच्या वास्तविक आकारासाठी मायक्रोमीटर सेट करणे आवश्यक आहे. मायक्रोमीटरला वाईसमध्ये हलकेच पकडीत घट्ट करा. एक्सटेन्शन रॉडचा योग्य आकार निवडा आणि बोअर गेजच्या मापनाच्या फेसमध्ये सेट करा. तुमच्या इंजिनचा सिलेंडरचा आकार मायक्रोमीटरमध्ये परावर्तित करण्यासाठी स्पिंडल समायोजित केल्यानंतर टूलची वर्क फ्रेम टेबल वाईसच्या जॉच्या आत ठेवा. मायक्रोमीटर स्थिर ठेवण्यासाठी पुरेसा वाईस घट्ट करा. तुम्ही तुमच्या डायल बोअर गेजने घेतलेली मापे हस्तांतरित करण्यासाठी तुम्ही मायक्रोमीटर वापराल. सिलेंडरच्या आकाराशी जुळणारे हेड असलेले डायल बोअर गेज बसवा. तुमचे डायल बोअर गेज मायक्रोमीटरला 0 करा. गेज मायक्रोमीटरच्या आत ठेवा. हेड अॅनव्हिलच्या विरुद्ध ठेवा. जेव्हा तुम्ही हा बिंदू ओळखता तेव्हा डायलचा फेस फिरवा जेणेकरून सुई 0 वर थांबेल. तुमची मोजमाप घेताना त्यांना विराम देण्यासाठी आणि रेकॉर्ड करण्यासाठी तयार राहा. जर तुम्हाला फक्त सिलेंडरच्या बोअरचा अंदाज हवा असेल तर तुम्ही फक्त 6 मोजमाप करू शकता, 3 शीर्षस्थानी आणि 3 तळाशी. जर तुम्हाला त्याचे टेपर आणि आउट ऑफ राऊंड देखील मोजायचे असेल, लक्षात ठेवा की तुम्ही मोजता त्या प्रत्येक सिलेंडरसाठी तुम्हाला नवीन तक्ता तयार करावा लागेल. ब्लॉकमधील पहिल्या सिलेंडरमध्ये डायल बोअर गेज घाला. इन्स्ट्रुमेंट अशी व्यवस्था करा की हेड सिलेंडरवर सरळ समोरून मागे सिलेंडर ब्लॉकसह लंब निर्देशित करते. रीजच्या खाली सुमारे 1.3 ते 2.5 सेंटीमीटर बसेपर्यंत ते ओपनिंगमध्ये खाली करा. तुमच्या पहिल्या मापनासाठी ही सुरुवातीची स्थिती असेल. सिलेंडर ब्लॉकला लंबवत चालणाऱ्या गेजच्या हेडसह तुम्ही घेतलेले माप अनुलंब मापन म्हणून ओळखले जाईल. तुम्ही ब्लॉकच्या समांतर कॉन्फिगर केलेल्या हेडसह घ्याल ते क्षैतिज मापन म्हणून ओळखले जाईल. इंडिकेटर सुईने त्याची दिशा उलटेपर्यंत गेजला पुढे आणि मागे करा. जसे तुम्ही डायल बोअर गेजचे मायक्रोमीटरवर कॅलिब्रेट केले तेव्हा ज्या स्थितीत सुई चढ उतार होऊ लागते ती स्थिती तुमचा मापन बिंदू म्हणून काम करेल. हे तेव्हा होते जेव्हा हेड सिलेंडरच्या आत पूर्णपणे समतल असतो. या स्टिकिंग बिंदूवर गेज स्थिर ठेवा आणि डायलवर इंडिकेटर सुई कुठे पडते याची नोंद घ्या. जर सुई 0च्या डावीकडे कुठेतरी थांबली तर मापन निगेटिव्ह रेंजमध्ये असेल. याचा अर्थ सिलेंडरचा बोअर त्याच्या क्लिअरन्स स्पेसिफिकेशनपेक्षा मोठा आहे. कृपया लक्षात घ्या की कोणत्याही सिलेंडरचा व्यास त्याच्या सूचीबद्ध परिमाणांपेक्षा लहान नसावा, ज्यामुळे सुई 0च्या उजवीकडे पडेल. तुम्हाला पहिल्या स्थानावर मिळालेले मापन भाषांतरित करा आणि रेकॉर्ड करा. डायलवरील प्रत्येक पूर्ण संख्या 0.01 मिलीमीटर दर्शवते. हे मोजमाप तुमच्या टेबलवर लिहा. जर सुई डायलवर 7 आणि 8 पोझिशन्स दरम्यान थांबली, उदाहरणार्थ, याचा अर्थ असा आहे की सिलेंडरचा आतील भाग तुमच्या मापन बिंदूवर त्याच्या क्लिअरन्स स्पेसिफिकेशनपेक्षा 0.07 आणि 0.08 मिलीमीटर मोठा आहे.
गेजचे हेड 90 अंश फिरवा आणि दुसऱ्यांदा मोजा. 2.5 सेंटीमीटर वाढीमध्ये गेज मोजणे आणि कमी करणे सुरू ठेवा. जेव्हा तुम्हाला या सिलेंडरचा एकंदर बोर सापडला तेव्हा तुमचे गेज पुढच्या सिलेंडरवर हलवा आणि प्रक्रिया पुन्हा करा. आपण मोजू इच्छित असलेल्या प्रत्येक सिलेंडरसाठी हे करा. तुमच्या प्रत्येक सिलेंडरच्या मोजमापांची तुलना इंजिनच्या सेवा मॅन्युअलमध्ये सूचीबद्ध केलेल्या परिमाणांशी करा. सिलेंडरच्या अंतर्गत पृष्ठभागाचा कोणताही भाग पिस्टनसाठी शिफारस केलेल्या किमान आणि कमाल मर्यादेपेक्षा जास्त असल्यास तुम्हाला ते पुन्हा तयार करावे लागेल. उच्च वाचन वजा करून ओव्हॅलिटी आणि टेपरचे कमी वाचन केल्याने मिळणारे प्रमुख फरक प्राप्त करता येतात. जर फरक 0.12 मिलीमीटरपेक्षा जास्त असेल तर सिलेंडर लायनर आणि पिस्टन नवीनद्वारे बदलण्याची शिफारस करा किंवा सिलेंडर लायनर वापरला नसल्यास पुढील ओव्हरसाइज रिबोरसाठी शिफारस करा. आजकाल बहुतेक सर्व वाहने सिलेंडर लायनर वापरतात. खाली दर्शवलेल्या टेबलमध्ये मोजलेली सर्व मूल्ये रेकॉर्ड करा. सारणी. प्राप्त केलेल्या मूल्यांच्या आधारावर जास्तीत जास्त टेपर आणि कमाल ओव्हॅलिटी ठरवा. टेपर आणि ओव्हॅलिटीमध्ये कमाल मूल्य शोधा. जर कमाल मूल्य 0.12 मिलीमीटरपेक्षा जास्त असेल तर सिलेंडर लायनर आणि पिस्टन नवीनसह बदलण्याचा निर्णय घ्या. पारंपरिक वाहनांमध्ये काही उत्पादक सिलेंडर रिबोरिंगचा संदर्भ देतात जेथे सिलेंडर लायनर वापरला जात नाही. अशा परिस्थितीत सिलेंडरचे कमाल मूल्य किती आहे ते शोधा आणि कमाल मूल्य 2 ने गुणा. उदाहरणार्थ, जर कमाल झीज 0.08 मिलीमीटर असेल तर हे मूल्य 2 ने गुणाकार करा. उत्तर 0.16 मिलीमीटर असेल. दुसऱ्या प्रकरणात जास्तीत जास्त झीज 0.14 मिलीमीटर आहे. नंतर हे मूल्य 2 ने गुणाकार करा. उत्तर 0.28 मिलीमीटर आहे. सहसा 1 ला रिबोर्ड आकार 0.25 मिलीमीटर असतो. दुसरा रिबोर्ड आकार 0.50 मिलीमीटर आहे. तिसरा रिबोर्ड आकार 0.75 मिलीमीटर आहे. चौथा रिबोर्ड आकार 1.00 मिलीमीटर आहे. आता पहिल्या केसमध्ये झीज 0.16 मिलीमीटर असेल जे पहिल्या ओव्हरसाइजपेक्षा कमी असेल. म्हणून प्रथम मोठ्या आकाराची शिफारस करा म्हणजे 0.25 मिलीमीटर. दुसऱ्या प्रकरणात झीज 0.28 मिलीमीटर असेल जे पहिल्या ओव्हरसाइजपेक्षा जास्त असेल. म्हणून दुसऱ्या ओव्हरसाइजची शिफारस करा म्हणजे 0.50 मिलीमीटर. परंतु वाहने सिलेंडर लायनर वापरतात आणि नवीन मानक आकाराने लायनर बदलण्याची शिफारस करतात. अशा प्रकारे आम्ही टेपर आणि ओव्हॅलिटीसाठी सिलेंडर बोर मोजायला शिकलो आहोत. आशा आहे की आपण याबद्दल स्पष्ट आहात. तुमच्या प्रशिक्षकाच्या मदतीने या प्रात्यक्षिकाचा सराव करा. धन्यवाद.